आज आपल्याकडे एक खूप मनोरंजक पत्रक आहे. म्हणजे टिटवाळा शहरातील एका बौद्ध वधू-वर परिचय मेळाव्याची सूचना. हो. आणि हे फक्त एक साधं निमंत्रण नाहीये बरं का. हे एक उत्तम उदाहरण आहे की आजच्या काळातही समुदाय आपल्या लोकांसाठी कसा पुढाकार घेतो. अगदी बरोबर. ही सूचना आहे भारतीय बौद्ध महासभेच्या नालंदा टिटवाळा शाखेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाची. आणि यातून म्हणजे फक्त स्थळं जुळवणं हा उद्देश नाहीये. नाही, अजिबात नाही. तर एका विशिष्ट सामाजिक गरजेला संघटितपणे प्रतिसाद देण्याचा हा एक प्रयत्न दिसतो. यातली एक गोष्ट मला सगळ्यात जास्त आकर्षक वाटली. ती म्हणजे याची सर्वसमावेशकता. हो. म्हणजे बघा, यात सरकारी, खाजगी नोकरी करणारे, उच्च शिक्षित, कमी शिकलेले, एवढंच नाही तर घटस्फोटित आणि विधुर अशा सगळ्यांसाठी नोंदणी खुली आहे. हो. आणि इथेच या उपक्रमाचं खरं महत्त्व आहे. समाजातील कुठल्याही घटकाला वगळलेलं नाहीये. बरोबर. आमची वैवाहिक स्थिती काय आहे किंवा शैक्षणिक पार्श्वभूमी काय, हा कोणताही अडथळा ठरू नये, हा यामागचा एक खूप मोठा विचार आहे. आणि नोंदणीसाठी काय लागतं हेही त्यांनी एकदम स्पष्ट दिलं आहे. 2 फोटो, आधार कार्ड, जातीचा दाखला आणि 300 रुपये शुल्क. फक्त 300 रुपये. हो. आणि एक महत्वाची अट, उमेदवाराने स्वतः हजर राहणं बंधनकारक आहे. ही अट खूप खूप महत्वाची आहे बरं का. का? तुम्हाला असं का वाटतं? कारण यामुळे फक्त प्रोफाईलची देवाणघेवाण होत नाही, म्हणजे कागदपत्र इकडून तिकडे गेली असं होत नाही. प्रत्यक्ष संवाद होतो, भेट होते. अच्छा. आणि यातून संपूर्ण प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येते आणि एक गांभीर्य पण येतं. आणि तुम्ही पाहिलं का, डिजिटल पेमेंटसाठी जीपे क्रमांक सुद्धा दिलाय. हो ना. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापरही केला आहे. अगदी. या पत्रकाच्या शेवटी एक आवाहन आहे, ते मला खूपच आवडलं. कोणतं? त्यांनी लिहिलंय, हा संदेश प्रसार करून निदान एक तरी लग्न जुळवण्याचे कुशल कार्य करू शकता. वा, कुशल कार्य. हो. म्हणजे ही जबाबदारी फक्त आयोजकांची नाही, तर संपूर्ण समाजाचा सहभाग अपेक्षित आहे, की नाही? बरोबर. आणि याच वाक्यातून आजच्या चर्चेसाठी एक महत्वाचा प्रश्न तयार होतो. कोणता? बघा, एकीकडे मोठमोठ्या मॅट्रिमोनियल वेबसाईट आहेत. हो. त्या अल्गोरिदमच्या आधारे जोड्या जुळवतात. हो, बरोबर. तर मग तिथे अशा प्रकारे समुदायाने एकत्र येऊन आयोजित केलेल्या वैयक्तिक मेळाव्यांचा स्वतःचं असं वेगळं महत्त्व काय असू शकतं? खरंच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि मला वाटतं याचं उत्तर विश्वासात आहे. नक्कीच. आणि या वार्षिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आपण नालंदा शाखा टिटवाराच्या संपूर्ण टीमचे विशेष आभार मानायला हवेत. त्यांचे हे कार्य खरंच खूप कौतुकास्पद आहे. हो, अगदी. अध्यक्ष श्री संदीप घायवट, सचिव श्री प्रफुल्ल शार्दूल हो. आणि खजिनदार श्री प्रकाश गायकवाड, या सगळ्यांचं अभिनंदन. हो. त्यांचे हे कार्य या सामाजिक विश्वासाचा आणि सामुदायिक शक्तीचा खरा पाया आहे.